गुजरातच्या कच्छ भागात बनवणारी ना ही कच्ची दाबेलीची रेसिपी ना एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला सांगू का, तुमच्या मुलांच्या ना बर्थडेसाठी म्हणा किंवा बर्थडे पार्टी असेल किंवा कोणतंही काही सेलिब्रेशन करायचं असेल ना, तर ही दाबेलीची रेसिपी ना 1-2 दिवस अगोदर जर तुम्ही तयारी करून ठेवली ना, तर त्या दिवशी मात्र ना तुम्ही बऱ्यापैकी बनवून मस्त अशी एन्जॉय करू शकता। सगळ्यात सोपी रेसिपी बरं का, त्याच्यासाठी ना जास्त खटाटोप करायची गरज नाही। अगदी सुटसुटीत पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे। त्यासोबतच मस्त अशी चटपटीत लसणाची चटणी, त्यासोबतच ना मस्त अशी चिंचेची चटणी सुद्धा दाखवलेली आहे तुम्हाला मी। आणि त्यासोबतच मसालेदार शेंगदाणे सुद्धा आणि दाबेली मसाला, त्यासोबतच आलू मसाला, हे सगळं रेसिपीनं मी तुम्हाला अगदी सुटसुटीत पद्धतीत सांगितले। त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्हा सर्वांचं प्रिया आज पुडीमध्ये मनापासून स्वागत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण दाबेली मसाला बनवणार आहोत। तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे मी ते सांगते अगोदर। तर हे बघा, आपल्याला 2 टेबलस्पून इतके धने लागणार आहेत, 2 टेबलस्पून इथे सुक्या नारळाचा किस घेतलाय, 1 टेबलस्पून आपल्याला सफेद तीळ लागणार आहेत, 1 टेबलस्पून जिरे घेतलेत, इथे मी 1 टीस्पून ना सोफ घेतली, बडीशेप असते ती, इथे मी 2 तेजपत्ता घेतलेत। तर हे बघा, तेजपत्त्याची जी पानं आहेत ना ती अगदी छोटी आहेत म्हणून मोडून घेतलेत। जर एकच मोठं तेजपत्त्याचं पान घेणार असाल ना तर 3-4 तुकड्यांमध्ये भाग करून घ्या। इथे बघा, 1 सुकी मिरची घेतली, बेडगी मिरची तिला 2 तुकड्यामध्ये करून घेतले, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि 3 वेलची घेतलेत। आता त्यासोबतच नाही ते 1 चक्रफूल घेतलंय, तर 1 चक्रफूल नाहीये, फक्त मी अर्धा चक्रफूल घेतलेलं आहे। आणि इथे 3 ते 4 लवंग घेतलेले आहेत आणि 15 ते 16 काळी मिरी घेतलेले आहेत। आता हे बघा, एवढे जे जिन्नस आहेत की नाही, हे सगळे जिन्नस ना आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि मग मिक्सरला याची पावडर करून घ्यायचे। आता इकडचे जिन्नस काय लागणार आहेत मी ते सांगते। इथे 1/2 टीस्पून आपल्याला हिंग लागणार आहे, 1/2 टीस्पून मीठ लागणार आहे, 1/2 टीस्पून इथे काळं मीठ घेतलेलं आहे, त्यासोबतच ना 1 टेबलस्पून इतका मी साखर घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर घेतलेली। सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, एकदा नक्की चेक करा। तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना एक महत्त्वाची गोष्ट सांगते, एवढा जर तुम्हाला खटाटोप करायचं नसेल तर विकतचा दाबेली मसाला तुम्ही आणला तरी चालेल। आता हे मसाले आपल्याला फक्त भाजून घ्यायचे आहेत आणि मग जे पावडर मसाले आहेत ना ते मग त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून मग मिक्सरला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की लगेच त्याच्यामध्ये धने आणि जिरे घालून घेऊयात। आता याला की नाही आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचंय। तर हे बघा, बाजूला मी एक प्लेट सुद्धा ठेवलेली आहे। आता हे धने आणि जिरे जर हलके भाजत आले की त्याला आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर आता हे बघा, त्याच गरम कढईमध्ये ना तीळ घालायचे, तीळ सुद्धा ना चांगले तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। सो आता ते काढून घेतले की लगेच त्याच्यामध्ये सुक्या नारळाचा किस आणि सोबतच लवंग, मिरे, दालचिनी आणि सोफ हे आपण एकत्र भाजून घेऊयात। त्याला जास्त वेळ नाही भाजायचं, हलकं भाजून झालं की काढून घेऊयात। आता याच्यामध्ये ना आपल्याला दालचिनी, वेलची, सोबतच मिरची आणि तेजपत्ता हे आपल्याला फक्त अर्धा मिनिट भाजून घ्यायचंय, जास्त वेळ आपल्याला भाजायची गरज नाहीये। आता हे सगळं सुद्धा ना आपण त्याच मिश्रणावरती घालून घेऊया। तर हे बघा, हे सगळं एकत्र काढून घेतलेलं आहे। आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। थंड झालं की याला एका मिक्सरच्या जारमध्ये आपण काढून घेऊया। आता याच्यामध्ये काळं मीठ, सफेद मीठ, हिंग, सोबतच जी आपण साखर घेतलेली ती आणि काश्मीरी मिरची पावडर हे सगळं घालायचं आणि मिक्सरला यायचं आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं। लक्षात घ्या, पावडर अशी नका करू, जाडसर असं वाटण करून घ्या। हे बघू शकता मी किती जाडसर असं ठेवलेलं आहे। आणि आता एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते, आता हे जर मिश्रण जर तुम्ही करून जर ठेवलं ना, ही पावडर म्हणजे असा मसाला जर तुम्ही करून जर ठेवला ना, तर हा मसाला ना 1 महिनाभर तुम्ही ना स्टोअर करून ठेवू शकताय। कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा। फ्रीजला ठेवत असाल तर फ्रीजला तुमचा 1 महिनाभर मसाला अगदी चांगला राहील। आता हा मसाला ना मी 2 दिवस अगोदर बनवून ठेवलेला, कारण दाबेली बनवायची म्हणली तर भरपूर सारी तयारी करायला लागते, त्यासाठी वेळ पण राहिला पाहिजे। तर ही तयारी मात्र तुम्ही 2-3 दिवस अगोदर करून ठेवू शकता। तर आता ह्याला मी फ्रीजला स्टोअर करते, काही अडचण नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला दुसरी तयारी करायची, ते म्हणजे मसाले शेंगदाणा। तर मसाला शेंगदाणा बनवण्यासाठी ना मी इथं साहित्य काय घेतले ना ते सांगते तुम्हाला। तर इथे बघा, मी 250 ग्राम इतके ना शेंगदाणे घेतलेले आहेत, म्हणजे वजनी म्हणाल तर पाव किलो शेंगदाणे आहेत बरोबर। हे शेंगदाणे 2-3 मिनिटं कढईमध्ये भाजून घ्यायचं आणि मग सगळ्याची साल काढून घ्यायची। तर आता यासोबतच ना मी इथे 3 टेबलस्पून इतकं ना शेंगतेल घेतलेलं आहे। तर लक्षात घ्या, शेंगतेल ना त्याच्यावर तुमच्याकडे जर कोणतंही घरातलं तेल असेल ना तर ते वापरलं तर चालेल। खरं तर कच्ची दाबेली शेंगतेलापासून बनवतात म्हणून मी शेंगतेल वापरले आहे। आता त्यासोबतच ना आपल्याला 6 टेबलस्पून इतकी ना पिठी साखर लागणार आहे। तर घरातली साखर होती तीच मिक्सरला वाटण करून घेतली आणि 6 टेबलस्पून मेजून घेतली। पाव टीस्पून इतकी हळद लागणार आहे, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून साधं मीठ घेतलेलं आहे,
त्याच्याऐवजी आता मिठाची चव जर आपल्याला कमी जास्त लागत असेल ना तर वाढवून घेऊ शकतोय. इथे आपल्याला हाफ टीस्पून धनेपूड लागणार आहे, पाव टीस्पून जिरेपूड आणि 2 टेबलस्पून इतका दाबेली मसाला लागणार आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की त्याच्यात तेल घालून घ्यायचं. तेल गरम होतंय ना होतंय लगेच त्याच्यामध्ये हळद आणि काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊयात. आता ह्याला ना अर्धा मिनिटभर मिक्स करायचं. लक्षात घ्या गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची, अजिबात हाय फ्लेमवरती आपल्याला हे करायचं नाहीये. आणि याच्यामध्ये लगेच आपण शेंगदाणे घालून घेऊयात. शेंगदाणे घातले ना की एखाद मिनिट फक्त याला परतायचं, त्याच्यावर जास्त परतवू नका. शेंगदाणे परतत आले की लगेच त्याच्यामध्ये आपण ना आता ह्या स्टेजला दाबेली मसाला घालून घेऊयात. दाबेली मसाला घातला की परत त्याला ना 1-2 मिनटं फक्त जास्तीत जास्त परतायचं, त्याच्यावर जास्त त्याला परतवू नका. 2 मिनटं परतवून झालं की आपण जी पिठी साखर करून घेतलेली की नाही ती पिठी साखर आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. तर आता एक गोष्ट इथे नोटीस करण्यासारखी, तुम्ही म्हणाल की पिठी साखर घातल्यानंतर कलर ह्याचा खूप वाईट दिसतोय, पण तुम्हाला सांगू का पिठी साखर जशी जशी विरघळत येते की नाही तशी शेंगदाणे तुमचे ओले जाणवतील आणि तुम्हाला वाटेल की शेंगदाण्यांना पाणी सुटलेलं आहे, पण असं काही होणार नाहीये. ह्याला फक्त ना जास्तीत जास्त 1 ते 1.5 मिनिट परता, त्याच्यावरती अजिबात जास्त परतवू नका. जास्त वेळ जर परतत राहिला ना तर मसाल्यांचे खडे होतील आणि मग ते खाताना सुद्धा चांगलं लागणार नाही. शेंगदाणे वेगळे होतील आणि मसाले वेगळे होतील. असंच ठेवा आणि असं याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्या. आता आपल्याला तिसरी गोष्ट करायची ती म्हणजे चिंचेची चटणी. तर आता बघा चिंचेची चटणी बनवण्यासाठी ना मी इथे अर्धा कप चिंच घेतलेली, त्याला पाऊण कप इतकं पाण्यामध्ये भिजत घातलं होतं 2-3 तास अगोदर आणि नंतर त्याला गाळणीवरती किसून त्याचा गर काढून घेतलेला. तर तुम्ही बघू शकता किती दाटसर असा गर निघालाय त्याचा. आणि आता त्यासोबतच आपल्याला ना 3 ते 4 चमचे ना पिठी साखर लागणार, जशी की घरातलीच साखर मिक्सरला वाटण करून घेतली आणि 3 मोठे चमचे पिठी साखर घेतली. आता त्यासोबतच 1 टीस्पून इथे आपल्याला दाबेली मसाला लागणार आहे, 1 टीस्पून जिरेपूड लागणार आहे आणि 1 टीस्पून इथे लाल मिरची पावडर लागणार आहे. त्यासोबतच हाफ टीस्पून मीठ आणि हाफ टीस्पून इथे मी काळं मीठ घेतलंय. त्याऐवजी ना तुम्ही फक्त 1 टीस्पून सफेद मीठ वापरलं तरी चालेल. त्यासोबतच आपल्याला लागणार ते म्हणजे पाणी. तर पाणी मी इथे 1 कप घेतलेले, किती प्रमाण लागेल मी पुढे सांगते तुम्हाला. आता गॅसवरती कढई गरम झाली की लगेच त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं आणि सोबतच त्याच्यामध्ये पिठी साखर घालून घेऊयात. आता पिठी साखर घातली ना की याच्यामध्ये गुठळ्या होतात, तर गुठळ्या मोडेपर्यंत फक्त त्याला व्यवस्थित असं हलवून घ्या. आता हे बघू शकताय गुठळ्या त्याच्या मोडत आला नाही की लगेच त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. तर पाण्याचं प्रमाण जास्त घालू नका. तर हे बघा मी अगदी पाठीमागे ना 3 ते 4 चमचे पाणी पाठीमागे ठेवलेले आहे. तुम्हाला जर जास्त वाटत असेल ना तर पाऊण कप इतकं पाणी घातलं तरी चालेल. आता पाणी घातल्यानंतर ना याला एक उकळी येईपर्यंत ना सतत असं हलवत राहा. आणि आता नंतर याच्यामध्ये मिरची पावडर घालायची आणि सोबतच जिरेपूड घालायची आणि दाबेली मसाला घालून घेऊयात. आणि परत ह्याला ना 1 ते 2 मिनिटांनी ह्याला व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं. लक्षात घ्या याला की नाही आपल्याला जास्त असं ना पातळ नाही ठेवायचं, आपल्याला घट्टच ठेवायचं आहे. त्याच्यासाठी ना फक्त 2 मिनिटं चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघू शकताय 2 मिनिटं असं शिजत आल्यानंतर ना तुम्ही ह्याला ना चिंचेच्या चटणीला ना असं दाटसरपणा यायला लागतो. तर लक्षात घ्या ह्याला ना सतत असं ढवळत राहा. ढवळायचं जर तुम्ही थांबलात ना तर चिंचेची चटणी अशी खाली तळायला चिकटायला लागेल. आता हे बघा ह्या स्टेजला ना मी चव घेऊन बघितली तर मला ना साखरेचं गोडवा थोडंसं कमी वाटत होतं, म्हणून 1 टेबलस्पून इतकी साखर मी परत त्याच्यामध्ये वाढवली. पिठी साखरच वाढवली त्याच्यामध्ये. आता परत साखर विरघळेपर्यंत ना त्याला एकदा मिक्स करून घेऊयात. तर आता हे बघा आपली चटणी किती दाट आलेली आहे तुम्ही बघू शकताय, कारण ही चटणी ना परत थंड झाली ना की थंड झाल्यानंतर खूप दाटसरपणे येतो तिला. तर हे बघा एका बाउलमध्ये काढून घेतलंय. आता अजून गरम आहे, आता हिला थंड करून घेऊयात. आता आपल्याला बनवायची ती म्हणजे लसणाची चटणी. आता ही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही बनवलीत तरी चालेल. तर इथे मी 5 ते 6 बेडगी मिरच्या घेतलेल्या, त्याला पाण्यामध्ये भिजत घातलेलं. त्यासोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेत, हाफ टीस्पून इतकी जिरेपूड घेतलेली आहे आणि हाफ टीस्पून इतकं साधं मीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. तर लिंबाचा रस तुमच्या आवडीनुसार घाला. तर मी इथे ना माझ्या लिंबामध्ये रस कमी होता म्हणून मी 1 पूर्ण लिंबाचा रस वापरलाय. त्याच्यामध्ये 1 लिंबू पूर्ण चिरून त्याच्यामध्ये वापरले. अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मग त्याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं. तर आता हे बघू शकता चटणी आपली तयार झालेली आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगते आता तुम्हाला, जर तुम्हाला ही चटणी ना जास्त दिवसासाठी स्टोअर करायची आहे ना तर कढईमध्ये किंवा तव्यामध्ये 1 टीस्पून इतकं तेल घाला आणि त्याच्यावरती परतून घ्या आणि मग चटणी तुम्ही स्टोअर करू शकता. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा बनवायचा तो म्हणजे आलू मसाला. तर आलू मसाला बनवण्यासाठी मी इथे 6 उकडलेले बटाटे घेतलेत, त्यासोबतच 3 टेबलस्पून इतके चिंचेचं पाणी घेतलंय, 4 टेबलस्पून इतका मी दाबेली मसाला घेतला 4 मोठे चमचे, 2 टीस्पून इतकी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. त्यासोबतच आपल्याला 4 टीस्पून म्हणजे 4 छोटे चमचे आपल्याला तेल लागणार आहे. त्यासोबत इथे तेल सुद्धा ना मी शेंगतेल वापरलंय बरं का, त्याऐवजी तुम्ही कोणतंही घरातलं तेल वापरलं तरी चालेल. पाव टीस्पून इतकी हळद लागणार आहे आणि चवीनुसार
मीठ लागणार आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा जे बटाटे आहेत की नाही ते आपण ना कशाने पण ना स्मॅश करून घेऊया, स्मॅशरने स्मॅश करून घेऊया. लक्षात घ्या, ही स्टेप नक्की करा बरं का, नाहीतर काय होईल जेव्हा तुम्ही कढईमध्ये बटाटे स्मॅश करायला जाल की नाही त्यावेळेस ना तुमचा तिथे वेळ जास्त लागेल आणि मग बटाटे स्मॅश करायला पण एखादा बटाटा असं दाताखाली लागला ना तर दाबेलीमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला पावमध्ये भरतो की नाही ते खाताना असं चांगलं लागत नाही. त्यासाठी ना अगोदरच ही स्टेप तुम्ही करून घ्या. तर हे बघा अशा पद्धतीने ना हे सगळे बटाटे ना एक एक करून मी स्मॅश करून घेतलेत. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली. कढई गरम झाली की लगेच त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात. तेल गरम झालं की लगेच आता हळद आणि मिरची पावडर घालून घेऊयात. त्याला ना फक्त अर्धा मिनिट फक्त परतवून घ्यायचं. गॅसची फ्लेम पूर्ण कमी करा नाहीतर मसाला सगळा जळून जाईल आपला. लगेच त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं आणि परत त्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम पूर्ण कमीच आहे बरं का, अजिबात गॅसची फ्लेम वाढवू नका ह्या स्टेजला. अर्धा मिनिटभर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय. तर पाणी ना मी इथे फक्त अर्धा कप इतकंच पाणी वापरलंय. मगाशी पाणी तुम्हाला सांगायचं राहिलं, पाण्याचं प्रमाण सुरुवातीला कमीच ठेवा, नंतर वाटलं तर आपण परत वाढवू शकतोय. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि जो दाबेली मसाला आपण घेतलेला ना तो दाबेली मसाला पण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. आता दाबेली मसाल्यातल्या ना गुठळ्या फक्त व्यवस्थित असं फोडून घ्या, तोपर्यंत त्याला फक्त व्यवस्थित असं मिक्स असं ढवळून घ्या. आता हे बघा ह्या स्टेजला ना आपण जे बटाटे घेतलेले ना ते व्यवस्थित असे स्मॅश करून घेतले होते, त्यामुळे आपल्याला ह्याला याच्यामध्ये मिक्स करायला अवघड नाही पडलं. जर तुम्ही हाताने जर यामध्ये बटाटे जर कुस्करून घालायला लागला ना तर थोडासा तुमचा वेळ जास्त लागेल आणि एखादा बटाटा म्हणजे मोठा राहिला तर मग तो खाताना सुद्धा चांगला लागणार नाही. तर सगळे बटाट्याचा जो किस करून घेतलेला आपण तो व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये घालून घेतलाय. आता याला ना कढईमध्ये जे आपण बनवून घेतलेलं मिश्रण त्याच्यामध्ये परत एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर हे बघा आणि परत त्याला स्मॅशरने ना जे मोठे मोठे बटाटा कुठेतरी राहिलेला असतो ना तर स्मॅशरने त्याला ना परत एकदा व्यवस्थित असं ना मिक्स करून घ्या. जर लागलंच तुम्हाला वाटत असेल की खूपच जास्त घट्ट आहे तर अगदी पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये वाढवू शकताय. थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवा आणि मग परत त्याला व्यवस्थित असं स्मॅशरने स्मॅश करून घ्या. तर लक्षात घ्या बटाटा कुठेच मोठा राहिला नाही पाहिजे, म्हणून जितकं बारीक होईल ना तितकं बारीक पद्धतीने ना त्याला स्मॅश करण्याचा प्रयत्न करा. तर हे बघा मला सुरुवातीला ना खूप जास्त घट्ट वाटत होतं म्हणून मी अगदी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये परत वाढवलं आणि नंतर मग परत त्याला स्मॅशरने स्मॅश करून घेतलं. तर आता तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकताय कशी आहे. अगदी जास्तच घट्ट नाही ठेवायचं आणि जास्तच पातळ नाही ठेवायचं. खाताना सुद्धा चांगलं लागलं पाहिजे, पावामध्ये भरताना सुद्धा तो मसाला छान असा दिसला पाहिजे. त्याच्यासाठी ना परत आता एकदा त्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर चवीनुसार परत मला मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वाटत होतं म्हणून परत मीठ त्याच्यामध्ये मी वाढवून घेतलेलं आहे. तर हे बघू शकताय आपल्या दाबेलीसाठी जो आपल्याला आलू मसाला बनवायचा होता ना तो आलू मसाला आपला तयार झालेला आहे. आता हा आलू मसाला ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता कोणत्याही एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि नंतर मग त्याला व्यवस्थित असं सेट करून घ्या. तुम्हाला खरं सांगू का, डाब्यावरती म्हणजे आपण ढाब्यावरती जातो किंवा गाडीवरती खातो ना तेव्हा पण ते असेच सेट करतात बरं का. नंतर मग त्याच्यावरती मस्त असे डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर म्हणा, नारळाचा चव म्हणा हे सगळे ऍड करतात. तसंच करायचं. फक्त तुमच्या घरात कोणती एखादी प्लेट असेल ना तर प्लेटमध्ये त्याला व्यवस्थित असं सेट करून घ्या आणि चांगलं थंड करून घ्या. तर आता हे बघा एवढा सगळा सरंजाम आपल्याला याच्यामध्ये वापरायचा आहे. तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये. तर आता थोडीशी कोथिंबीर आपण त्याच्यावरती भुरभरून घेऊयात. तर हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडी थोडी. तुम्ही याच्यामध्ये ना तुम्हाला नारळाचा चव जर आवडत असेल ना तो जर तुम्ही याच्यामध्ये ऍड केला ना तरी चालेल. खरं तर मी नारळाचा चव याच्यामध्ये नाही घातलेला, माझ्या घरात बऱ्यापैकी लोकांना नाही आवडत म्हणून तो नाही मी याच्यामध्ये ऍड केला. आणि मग डाळिंबाचे दाणे भरपूर घालायचे असले भरपूर तुम्ही घालू शकता याच्यामध्ये. आणि सोबतच ना माझ्याकडे टुटी फ्रुटी सुद्धा थोडीशी होती म्हणून आता ती सुद्धा मी याच्यामध्ये ऍड केली. आता अगदी प्रमाण मी तुम्हाला पूर्ण नाही सांगणार आहे, तुमच्या आवडीनुसार 2 टेबलस्पून 1 टेबलस्पून किती हवंय तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकताय. तर आता हे बघा मस्त असं आपला दाबेलीसाठी जो आलू मसाल्याचा जो सेट करायचा तो सेट करून झालेला आहे. तर मी इथे ना दाबेलीचा पाव घेतलेला आहे. तर दाबेलीचा पाव आणि साधा पाव याच्यामध्ये अगदी थोडा फरक असतो. तर हे बघा दाबेलीचा पाव ना असा आकाराने गोल असतो आणि हे बघा असा टमटमीत असतो फुगलेला आणि जो साधा पाव असतो की नाही तो थोडासा म्हणजे असा मऊ असतो, नरम असतो फक्त. आता ह्याला कट कसं करायचं ते मी सांगते तुम्हाला. हे बघा कट करताना वडापाव सारखा ह्याला अजिबात कट नाही करायचं बरं का. एका क्रॉस डायरेक्शनमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा मी कट कसं केलंय तुम्हाला ते सुद्धा दाखवते मी. हे बघा अगदी खोलवर कट करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये ना चिंचेची चटणी लावून घ्यायची. आता लक्षात घ्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की ना म्हणजे जी लसणाची चटणी आहे की नाही ती जर तुम्हाला नसेल बनवायची ना, नाही बनवलीत ना तरी चालेल. कारण बऱ्यापैकी मुलांना जर मुलं खात असतील ना तर मुलांना तिखट नाही आवडत खायला. तर तुम्ही पूर्णपणे जर चिंचेची चटणी लावली ना तरी चालेल. ती सुद्धा खायला आंबट गोड मस्त लागते बरं का. तर भरपूर अशी चिंचेची चटणी लावून घ्यायची पावला दोन्ही बाजूने.
मस्त असं म्हणजे असं बंद करून घ्या की दोन्ही बाजूने त्याला व्यवस्थित सेट होऊन जाईल. आणि मग त्याच्यामध्ये दाबेली मसाला पाहिजे तेवढा व्यवस्थित असा भरून घ्यायचा. आता मी तुम्हाला दाखवते, फक्त तुम्ही बघून घ्या. एकदा समजलं तर तुम्ही स्वतः हाताने करू शकताय. मग काय, दाबेलीचा ठेला जरी टाकला ना तर आवडीने कोणी पण करेल बरं का. तर हे बघू शकताय, मस्त अशी आपली दाबेली रेडी झालेली आहे तव्यावरती जाण्यासाठी, मस्त अशी भाजण्यासाठी. तर अशा पद्धतीने ना मी अजून एक दाबेली ना तुम्हाला रेडी करून दाखवते. तर हिला ना व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं, जास्त दाबू नका, कारण ना जास्त दाबली ना तर मग ती सगळे मसाले ना त्याच्यातून बाहेर येतील आणि आपला पाव फुटून जाईल. आता तव्यावरती ना बटर टाकायचं आणि बटर चांगलं असं वितळलं की मग त्याच्यावरती पाव टाकायचा, जो आपण दाबेली भरलेला जो पाव होता ना तो टाकायचा. अशा पद्धतीने मी 2 पाव भरून घेतलेत. तर तुम्ही अगोदर सगळे रेडी करून घ्या. तुमच्या घरात किती मेंबरला खायचं आहे, कोणाकोणाला खायचं आहे, त्यानुसार तुम्ही रेडी करून घ्या. आणि मग त्याला तव्यावरती एक एक करून फ्राय करून घ्या, म्हणजे असं भाजून घ्या, जेणेकरून ना गरम गरम असल्यानंतर खायला पण मस्त लागतात बरं का. अगदी सुटसुटीत पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे, अवघड काहीच नाही आहे बनवायला. फक्त थोडीशी पूर्वतयारी असली ना की तुम्ही सहज करू शकताय. आणि मग दोन्ही बाजूनी सुद्धा त्याला बटर लावून घ्यायचं, जेणेकरून ना तव्याला चिकटायला नको. आता बघू शकताय वरून कसं कुरकुरीत असं तयार झालेलं आहे. आता सोबतच त्याच्यासोबत कांदा, मस्त अशी शेव आणि आपण जे मसालेदाणे करून घेतलेलं ना ते, वा, तुम्हाला काय सांगू किती भारी झालेलं आहे. तुम्ही एकदा करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये मात्र ना नक्की कळवा की कशी वाटली ही रेसिपी आणि कसा वाटला हा व्हिडिओ. कमेंट मात्र करायला विसरू नका बरं का. आणि ही रेसिपीची व्हिडिओ जो मी तुम्हाला रेसिपी करून दाखवली ना ती तुम्ही स्वतः एकदा ट्राय करा, अगदी सुटसुटीत पद्धत आहे. चला तर मग परत भेटूयात अशाच एका चटपटीत आणि एका सुंदर रेसिपीसोबत. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र नक्कीच करा. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.